न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। जमीन सरकार जमा करण्याच्या आदेशाने आदिवासी कुटुंबे उद्ध्वस्त। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या मायाळ शिवार 192च्या वर्ग 2 मधील 2 हेक्टर जमीन 1971 जमीन अधिनियम अंतर्गत कलम 15 नुसार सदर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना दिले आहेत। त्यामुळे रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने त्या जमिनीचा रीतसर व्यवहार करून सुद्धा फसलेल्या आदिवासींचं काय, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। या प्रकरणी सीताबाई जाधव नामक महिलेने रफिक यांच्यासोबत गैरव्यवहार करत असल्याचे सिद्ध झाल्याने जमीन सरकार जमा होईल, परंतु अडाणी गरीब आदिवासींनी रीतसर कागदोपत्री व्यवहार करून घेत संबंधित लोकांना मोबदला देत कष्टाने गोळा केलेला पैसा लावत घर उभारले। अशा आदिवासी कुटुंबियांचे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे मोठं नुकसान होणार आहे। तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी जमीन वर्ग 2ची असल्यानंतर आदिवासी बांधवांच्या नावाने खरेदी कशी केली? तत्कालीन ग्रामसेवक यांनी रसलपूर ग्रामपंचायतचा 8A कसा दिला? यामधील एका आदिवासी बांधवाचे घरकुल मंजुरी मोबदलासुद्धा मिळालेला नाही। हा प्रश्नसुद्धा मोठा गंभीर आहे। जिल्हा प्रशासन आता फसवणूक झालेल्या आदिवासींना कसा न्याय देणार? हा मोठा बिकट प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर तसेच भूखंड विकणाऱ्या मालकावर कारवाई होऊन आदिवासींना न्याय मिळेल का? हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। तुम्हाला घरकुल केव्हा मंजूर झाले? हाँ मंजूर झाला। 1,20,000 मिला, 20,000 मिला। अभी बाथरूम का ये रहेगा कि 20,000 नहीं मिला, 1,00,000 मिला। तो अभी तो सरकार बोलता है जगह लीगल नहीं है, इस पे क्या बोलना आपका? उस पर हम जगह छोड़ेंगे नहीं, जगह छोड़ के कहाँ जाएंगे हम? जब खरीदी हुई तब अधिकारी ने कुछ बताया था आपको? नहीं, कोई बताया किसकी खरीदी होती नहीं होती? नहीं, वो बताया नहीं, खरीदी की बात ही नहीं किया। लेता नहीं था, फिर हम लेता नहीं था। खरीदी करके दी? हाँ, खरीदी करके दिया। खरेदी करने को ये 5-5 गुंठे 80-80 हजार रुपये खरेदी केली आहे ना। इकडेच मारून टाका, आम्ही इथून कधी जाणारच नाही। आम्हाला जे काही लागलं खर्च ते देऊन द्या। आम्हाला काय माहिती आहे नाही केली, आमची जागा नाही, आम्ही इथं आले जागा घेतली, ते पाण्यात घर गिर सगळं गेलं आमचं, म्हणून इथं घेतले आम्ही। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
गोंदिया जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ. सध्या देशभर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते आहे. गोंदिया जिल्ह्यातही आज पहिली घंटा वाजली. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित आणि विनाअनुदानित 1038 शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहानं हजेरी लावली. पहिलं पाऊल या उपक्रमाअंतर्गत नव्या विद्यार्थ्यांचे ठसे उतरवण्यात आले. त्यांना वह्या, पुस्तकं, गणवेशाचं वाटप करण्यात आलं. तसेच फुलं देऊन त्यांचा विशेष त्यांना स्वागत करण्यात आलं. शाळांमध्ये आज पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातला अभिमान दिसत होता. नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी यशस्वी, आनंददायी जावो अशी अपेक्षा पालक, शिक्षक, शालेय प्रशासनाने व्यक्त केली आहे. पहिले पाऊल या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी येथे कार्यक्रम घेण्यात आला व पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांना सर्वांना शाळेत आणण्यात आलं. त्यांना बँड पथकाद्वारे शाळेत हसत खाचत नाचत आपण त्यांना शाळेत आणलो आणि त्यांचं पहिले पाऊल या अंतर्गत त्यांचा ठसा उमटवला पायाचा आणि त्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याबरोबरच त्यांना जेवणासाठी आपण गोड जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आपण या ठिकाणी सतत हजर राहतील अशी अपेक्षा करूया. आणि या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्यगण, सरपंच, व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका आणि सर्व शाळेतील शिक्षक आणि गावकरी आणि पहिल्या वर्गातील पालक ज्यांचा प्रवेशोत्सव घेण्यात आला विद्यार्थ्यांचा, असे सर्व पालक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बैलगाडीचे सारथ्य करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना आणलं पहिल्या दिवशी शाळेत. शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून त्यांचं सारथ्य करत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गावातून विद्यार्थ्यांसोबत प्रवेशोत्सव दिंडीत सहभागी झाले. तर यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. 2 महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा आज वाजली आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादनी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलं आहे. गावातून प्रवेशोत्सव वाजत गाजत करण्यात आला आहे. बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग, शालेय गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना या अद्ययावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या मादनी शाळेपासून करण्यात आला आहे. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा चांगल्या दर्जेदार स्कूल बॅगचा वापर करता यावा या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आज प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने करण्याचं भाग्य मिळालं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ आज मादनी गावातून सुरू झाला आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. काय प्रयत्न केले जात आहेत? या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजेत. शिक्षकांनी चांगलं संस्कारक्षम शिक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत. पालकांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजेत. शाळाबाह्य कुठलाही विद्यार्थी राहता कामा नये. सर्व 14 वर्षाच्या आतील मुलं हे शाळेमध्ये आलेच पाहिजेत. या बाबतीमध्ये सगळं काम या ठिकाणी केल्या जातं. आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचंही ते धोरण आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल की मादनीच्या प्राथमिक शाळेमध्ये एक 3ऱ्या वर्गापर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी आज त्यानं 4थ्या वर्गामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळांची लोकप्रियता वाढत आहे. विद्यार्थ्यांचा, पालकांचा सुद्धा कल आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे वाढत आहे. पुढच्या काळामध्ये
पुन्हा पहिले सुगीचे दिवस या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांना येतील. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पहिल्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं तिवसा येथे विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत. जिल्हा परिषद, नगरपालिका, सर्व शाळांची नवीन शैक्षणिक सत्रासाठी पहिली घंटा सोमवारी सकाळी वाजली. प्रवेशित विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण अनुभवता यावं यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हजेरी लावली. शाळा सजवण्यात आली. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, मोफत पुस्तके, गणवेश देऊन स्वागत करण्यात आलं आणि या शाळेला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कार देखील मिळाला आहे. जिल्हाधिकारी मीना यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. मुलांसोबत इंटरॅक्ट करतो. खूप विषय माझ्या मनामध्ये आहे. खूप विषयासोबत आपल्याला चर्चा करायचे. पण एक चांगली गोष्टी आपली शाळामध्ये असा दिसून आली की पटसंख्या खूप चांगली आहे. गावाचा खूप चांगला सहकार्य आहे. ज्या गोष्टीमध्ये गावाच्या सहकार्याची गरज आहे तुम्ही स्वतः पुढे येऊन त्यांना जितकी मदत आहे ते करत आहे. आणि गावामध्ये काही गोष्टी जसं आपण बघतो की पंचायत समितीचा प्रधान कायवर असला पाहिजे, ग्रामपंचायतचा प्रधान कायवर असला पाहिजे. आपण प्रशासन मार्फत म्हणतो की त्यांचा मेजर प्राधान्याचा विषय शिक्षण आणि आरोग्य असला पाहिजे आणि त्यामध्ये गावामध्ये मला दिसतो की तुम्ही शिक्षणावर फोकस केलेला आहे. त्या कारणामुळे पटसंख्या पण चांगली दिसत आहे. मुलांचे जसं तुम्ही सुंदर माझी शाळामध्ये तुमचा सहभागी झाला त्यामध्ये तुम्हाला पुरस्कार भेटला, तो त्यामध्ये तुमचा डेडिकेशन आहे, तुमचा कमिटमेंट आहे आणि तुमची इच्छाशक्ती आहे, ते सगळी यामध्ये दिसत आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील रथाला शेतकरी अश्रुबा लाड यांच्या बैलजोडीचा मान. बीडच्या श्रीक्षेत्र गहिनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील रथाला शेतकरी अश्रुबा त्रिंबक लाड यांच्या बैलजोडीला मान मिळाला आहे. कर्नाटकमधून विशेष बैलजोडीची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. 25 जून रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथ दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. आज दिंडीतील रथाला झुंपली जाणारी बैलजोडी पाटोदा तालुक्यातील चिखली गावात दाखल होता जंगी स्वागत झालं. शेतकरी अश्रुबा लाड यांना यंदाचा मान मिळाल्यानंतर वर्षभरापासून त्यांच्याकडून बैलजोडीचा शोध सुरू होता. अखेर कर्नाटक राज्यातून ही बैलजोडी खरेदी करण्यात आली. ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या करत आणि पुष्पवृष्टी करत या बैलजोडीचं मनोभावे स्वागत केले. स्वागत तर ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात केले. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय गावकरी महंत विठ्ठल महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गहिनाथगड यांचे आम्ही आभारी आहोत. आमच्या गावाला हा मान दिला आणि आमचे आसुरबापू हे सतत पूर्वीपासून म्हणजे खूप कष्टातून यांनी त्यांचा संसार फुलवलेला आहे. प्रसंगी ऊस तोडलेला आहे, मुलं वाढवलेत, मुलं पण आता चांगली म्हणजे व्यवसायात आहेत
आणि गावकऱ्यांना यांचा अभिमान आहे आणि आम्ही अतिशय उत्साहामध्ये 25 तारखेला डीजेसह गावकरी सर्व उपस्थित राहून गावाला जो मान दिला आहे गडाने त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहोत। आज आसूबापू यांनी जे पालखी सोहळ्यासाठी घेण्यात गाड्याचे बैल आणलेले होते यासाठी सर्व गावकऱ्यांनी औक्षण करून फुलाच्या पायगाड्या टाकून पुष्पवृष्टी करून या बैलांचं स्वागत केलेलं आहे। याचा गावाला सार्थ अभिमान आहे आणि 25 तारखेला जो सोहळा चालू होणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये गैनाथ गडावर जाणार आहेत आणि हा जो मान महंत विठ्ठल महाराज यांनी दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। हिंदी सक्ती विरोधात मनसेच्या वतीनं आंदोलन। पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। या सक्तीविरोधात आज मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। चेंबूर नाकाच्या बाहेर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात एक सही हिंदी सक्तीविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले। मराठी संपवण्याचा डाव आहे, महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर लावून एक सही हिंदी सक्तीविरोधात करण्यात येत आहे। यावेळी राज ठाकरे यांनी दिलेले पत्रक वाटप करून हिंदी सक्तीविरोधात लोकांनी सह्या केल्या। राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे। आज सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे, त्या विरोधात मंच मैदानात उतरले। आजपासून कशा प्रकारे हे आंदोलन होणार आहे? राज्य सरकारने जो हिंदी सक्ती लादण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण मुंबईभर ही सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली। एक सही हिंदी सक्ती विरोधात अशा प्रकारचे हे अभियान आहे आणि यामध्ये आमची विनंती आहे जास्तीत जास्त मराठी लोकांनी यामध्ये सामील झालं पाहिजे। जो महाराष्ट्र राज्यामध्ये जो हिंदी सक्ती लागू करून मराठी भाषा संपवण्याचा जो डाव आहे राज्य सरकारचा तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि होऊन देणार नाही हे आधीच राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यानुसार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्र राज्यात होऊ दिली जाणार नाही। ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, संत ज्ञानेश्वरांचं आहे, त्या राज्यात जर मराठी भाषा टिकवण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही। मी या निमित्ताने राज्य सरकारचा निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा। 1ली ते 5वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची काही गरज नाहीये। त्यामुळे आपली मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मराठी म्हणून हा निर्णय मागे घेतला पाहिजे ही मी राज्य सरकारला विनंती करतो। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या। स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतली। देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे प्रवेश सोहळ्यापूर्वीचा प्रकल्प। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचं शैक्षणिक सत्र सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणार होते। मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा झाडणे, कचरा उचलणे या कामाला लावलं आहे। एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमापूर्वी दिसून आला आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ।
या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जालना तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय लाखे पाटील यांनी दिला राज्य सचिव पदाचा राजीनामा. जालन्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय लाखे पाटील यांनी राज्य सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्यानं लाखे पाटील यांनी हातात शिवबंधन बांधले. मात्र संजय राऊत यांनी मनमानी कारभार चालवत जालन्याची काँग्रेसची जागा सोडवून घेतली नाही. त्यानंतर लाखे पाटील यांना राज्य सचिवपद देण्यात आलं. मात्र संघटनात्मक कामात वेळोवेळी डावलण्यात आलं. जिल्हा पातळीवर कार्यक्रमांना डावलण्यात आल्याने संजय पाटील हे पक्षात अस्वस्थ होते. साठगाठ लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला तुम्ही आमच्याकडे प्रवेश करा, जालना लोकसभा आम्ही सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ. ज्यावेळेस या 2 लोकसभा मतदारसंघाचा टाय होता त्यावेळेस असं सांगून त्यांच्या शब्दाखातर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2 ते 3 वेळेस संजय राऊत यांना जालना सोडून घेण्यासंदर्भात स्पष्ट सूचना केल्या, परंतु शिवसेनेमध्ये संजय राऊत हे त्यांचा वेगळा अजेंडा चालवतात आणि त्या अजेंडानुसार त्यांनी सांगलीतील प्रस्थापित काँग्रेस विरोधी नेत्याबरोबर साठगाठ करून विशाल पाटील खासदार होणार नाहीत, सांगली काँग्रेसकडे जाणार नाही आणि कुणीतरी एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी देणे अशा पद्धतीची तडजोड केली आणि सांगली शिवसेनेकडेच ठेवलं की जे माहीत होतं या मतदारसंघामध्ये एक शाखाही त्या ठिकाणी शिवसेनेची नाही आणि पराभव अटळ आहे. परंतु केवळ विशाल पाटील यांना थांबवणं आणि कमकुवत उमेदवार देऊन दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी राबवला. तरीही त्यानंतर मी जी काही सचिव पदाची जबाबदारी मला दिली होती राज्याची, त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉल जे काही पूर्ण काम मला दिलेलं होतं ते संपूर्ण काम मी केलं. परंतु वैयक्तिक जे काही संघटनात्मक काम आहे किंवा संघटनात्मक बाबीमधलं काम आहे त्यापासून मला सातत्यानं वगळण्यात आलं, राज्य लेवलवर असेल किंवा जिल्हा लेवलवर. आणि पुढे तर इतका प्रकार घडायला लागला की जिल्ह्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं गेलं नाही पाहिजे, जिल्ह्यामध्ये काही नियुक्त्या करत असताना त्यामध्ये विचारलं नाही पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे काही दौरे या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याचे होत होते त्या दौऱ्यामध्ये मला जाणीवपूर्वक बाहेर ठेवून संघटनेमध्ये मी कामच करणार नाही किंवा काम मिळणार नाही मला अशा पद्धतीचं वर्तणूक त्या ठिकाणी मला देण्यात आली. आणि त्यामुळं आणि गेल्या 8-10 दिवसामध्ये जो काही मराठवाड्यामध्ये शिवसेनेने शेतकऱ्यासाठी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्पनेतून, मुळात तो कार्यक्रमच माझे सहकारी लक्ष्मणराव वडले यांची संकल्पना होती आणि वारंवार आम्ही चर्चा करून तो कार्यक्रम बनवला होता. उद्धव साहेबांना सांगितला होता, विनायक राऊताबरोबर चर्चा केली होती आणि संपूर्ण राज्यभर तो कार्यक्रम राबवायची संकल्पना होती. परंतु तो कार्यक्रम अलगद अंबादास दानवे यांनी उचलला आणि उद्धव साहेबही नाही, आदित्यजींनी नाही, स्वतःच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम मराठवाड्यात राबवला आणि आपलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि दुर्दैवानं हा कार्यक्रम राबवत असताना सुद्धा लक्ष्मणराव वडले असो किंवा मी असो आम्हाला त्यातून संपूर्णतः डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये ज्या काही नियुक्त्या झाल्या, काली ज्या काही नियुक्त्या झाल्या, त्या नियुक्त्यामध्ये सुद्धा अंबादास दानवे यांनी स्वतःची मनमानी केली. जे काही निष्ठावान शिवसैनिक त्या जिल्ह्यामधले आहेत, ज्यांची नावं दिली होती, ज्यांच्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या,
त्यांना नेमणुका न देता स्वतःचे मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना नेमणुका देण्याचं काम अंबादास दानवे यांनी केलं. पण हा सातत्यानं होणारा प्रकार बघून मी यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम न करण्याचं ठरवलं आहे. म्हणून सचिवपदाचा मी राजीनामा दिला आणि माझ्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा मी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला तुम्ही आमच्याकडे प्रवेश करा, जालना लोकसभा आम्ही सोडून घेऊ. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. नाशिकच्या द्वारका परिसरातील वाहतूक संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत. पाहुयात विस्तारितपणे. मागे मी कालच्या त्या बैठकीच्यासाठी नाही, परंतु मी माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांसाठी मी त्या ठिकाणी गेलेली होते आणि गेली 8-10 वर्ष मी त्या उड्डाणपुलाच्या विषयांमध्ये आपण बघत असाल की मागे मी गडकरींची 8 वर्षांपूर्वी भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी जवळपास 11 कामं जी आहेत त्याच्यामध्ये मंजूर केली आणि त्याच्यामुळे उड्डाणपुलावरती असलेला एंट्री एक्झिट वाढवण्याला कन्नंबर पूल जो आहे हा 2 वे करण्यात आला. मुंबई केकेवाक कॉलेजच्या इथं ज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत होता तिथं देखील फ्लायओव्हर नवीन करण्यात आला. अशी अनेक कामं जे माननीय नितीन गडकरी साहेबांनी मंजूर करून दिली होती. पण द्वारकाचा जो प्रश्न जो आहे हा अतिशय गहन होता. त्या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि जे काही अंडरपासमधले त्याचे जे एक्झिट बाहेर काढलेले आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत, त्या काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि म्हणून गडकरी साहेबांची भेट घेण्यासाठी मी गेले होते. तर त्या ठिकाणी अंडरपास करावा आणि ज्याच्या माध्यमातून सारडा सर्कलवरून जाणारे जे लोक आहेत ते काठेगल्लीच्या इथं अंडरपासमधून बाहेर पडतील आणि त्यामुळे द्वारकेवरची ट्रॅफिक जी आहे ही कमी होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये 2 विषय त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि गडकरी साहेबांनी देखील सांगितले की जो काही समृद्धी हायवे जो आहे, समृद्धी हायवेवरून द्वारकापर्यंत येणारा जो रस्ता जो आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी समृद्धी हायवे जिथं सिन्नरला उतरतो तिथून काही रस्ता जो पूर्ण जो आहे आपल्या इथं नाशिकमध्ये द्वारका पॉईंटवरती येणारा हा 6 लेन करण्यासाठीचं त्यांनी सूचना केलेल्या आहेत. आणि द्वारकेला जे आपल्या द्वारकेपासून म्हणजे नाशिक रोड पासून ते द्वारकेपर्यंत जो येतोय तो 6 लेन्स विथ फुटपाथ करण्यासाठी सांगितलंय आणि त्याच्यामध्ये हा अंडरपास पण. आणि त्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक सूचना अशी केली की त्याच्यामध्ये कळंबोलीच्या धर्तीवरती हा जो द्वारका पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी ट्रॅफिकचा खोळंबा होतो, नागरिकांना अनंत अडचणींना सामोरं जायला लागतंय आणि त्यामुळे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की 2 टप्प्यामध्ये ही कामं केली जाणार आहे. एक तर सिंहस्थापूर्वी जे काम होऊ शकते तातडीने ते त्याच्यामध्ये काम केलं जाणार आहे आणि सिंहस्थाच्या नंतरचं. आणि आज अंडरपास जर आपण बघितला असेल जो आपल्याकडे आता आहे द्वारका पॉईंटला तो गेल्या 10 वर्षामध्ये वापरला जात नाहीये. त्या ठिकाणी आता अनेक अवैध धंदे असतील किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर देखील होतोय आणि अनेक नागरिकांच्या अशा सूचना होत्या की तिथून 2 व्हीलरसाठी सुरू करावं, पण ते टेक्निकली फिजिबल नाहीये, त्यामुळे तसं करता येणार नाहीये. आणि त्यामुळे हा अंडरपास काढून एक नव्याने अंडरपास जो आहे हा द्वारका पॉईंटवरती करून पुढच्या टप्प्यामध्ये जे काय आहे तिथं उड्डाणपूल वगैरे असतील आणि रस्त्याचं रुंदीकरण असेल ती कामं केली जाणार. कधी होणार ही कामं साधारणतः आणि हा अंडरपास होणार म्हणजे कुठून कुठे होणार, कसा असणार, काय थोडक्यात सांगा. आता त्याच्यावरती गडकरी साहेबांनी आता हा रस्ता जो होता आधी नॅशनल हायवेकडे होता पण तो त्यांनी आता MSIDC कडे दिलेला आहे आणि माननीय MSIDCचे जे दीक्षित साहेब आहेत त्यांच्याकडे MDना
त्यांनी याचं सर्वेक्षण करून लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये त्याचा DPR तयार करून त्यांना अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी सांगितलेला आहे. कुंभमेळ्याच्या आधी होणार की निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यातली काही कामं जी आहेत ती कुंभमेळ्याच्या आधी होणार आहे. आणि काल जे काही प्राधिकरणाची बैठक होती त्याला मी काही अपेक्षित नव्हते, परंतु मी माझ्या मतदारसंघाच्या काही कामांनिमित्तानं गेल्यानंतर तिथं ती बैठक चालू होती आणि त्याच्यामध्ये अनेक रस्त्यांची जी कामं जी आहेत त्याच्याही सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून ती बैठक होती. ते नाशिक रोड ते तुम्ही जे द्वारका म्हणलात एक्झिस्टिंग रोडलाच मोठं करणार आहे की पॅरलल काही परत करणार आहे? नाही, एक्झिस्टिंग जो रोड आहे त्या रोडलाच फुटपाथ म्हणजे फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो की आज नागरिकांना चालण्यासाठी कुठं जागा नाही आहे तर तो फुटपाथ फेस टू फेस आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्व्हिस रोड असतील त्याच्यामध्ये आणि उड्डाणपूल देखील असेल की जेणे जो आज ट्रॅफिकचा खोळंबा द्वारका पॉइंट पासून ते नाशिक रोड पर्यंत होताना जो सगळ्या ठिकाणी होतोय तो खोळंबा जो आहे त्याच्यामधनं दूर होईल. अजून एक मागणी होती गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची, थेट द्वारका ते नाशिक रोड ब्रिज व्हावं. ते तुम्ही गडकरी साहेबांसोबत बोललात की? होय, त्या विषयासाठीच मी गडकरी साहेबांकडे द्वारका आणि तो पुलासाठी गेलेले होते. त्यामुळे आता गडकरी साहेबांनी त्याच्यासाठी सूचना अधिकाऱ्यांना MSIDCला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे जशा पद्धतीची गरज असेल ट्रॅफिकचं सर्वेक्षण करून मग तो उड्डाण पूल असेल त्याच्यामध्ये सर्व्हिस रोड असतील भुयारी मार्ग असतील ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत. त्याचा DPR जे आहे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तयार करून त्याची कामं जी आहेत त्याला टेंडर प्रक्रिया असेल वर्कआउट असेल हे लवकरात लवकर या 2-3 महिन्यामध्ये करून ती कामं केली जाणार आहे. फक्त माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गडकरी साहेबांनी एवढ्या सूचना त्याच्यामध्ये दिल्या ह्या द्वारका पॉइंट टू नाशिक रोडच्या विषयामध्ये, कारण सगळीच ट्रॅफिक ह्या ठिकाणून जाणार असल्या कारणाने जी कामं आता तातडीने ह्या 2 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतात ती तातडीने हाती घ्यायला सांगितलेले. बाकीची कामं जी आहेत बाकीचं काम जे आहे ते आता मंजूर करून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याला सुरुवात करायची सिंहस्थानंतर. ओके, थँक्यू. थँक्यू. केलं जाईल.